सो हे गाईज कशात तुम्ही, आय होप गाईज तुम्ही सर्व मजा असणार. सो गाईज आज आता आम्ही निघालो आहे इर्शालगडला जायसाठी. ते पण गाईज आम्ही बाईकने चाललो आहे. मस्त गाईज 12 जण आहेत आणि आमची गाईज 6 बाईक आहेत. तर गाईज खूप एन्जॉय करणार आम्ही. आणि गाईज हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे आमचा बाईकचं. अँड चला सर्व आता मित्र लोक रेडी आहेत. Never break, always fight, never quit, do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, live the grind, I could change, in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win it life, I never miss, that's fact, taking big swings, bitch, hand me the bat, put me in the ring, you'll go out in a bag, cause I sing what I mean and I bring it to the mad light, ain't got time to kill, I got time to feel, I took the red pill, I know life's short so I wanna live real, but how's it supposed to feel? सो काय आता आम्ही पोचलो आहे आणि गाईस तुम्ही पाठी बघू शकता आमचे सर्व बाईक लावलेले आहे पाठीमागे. आणि अर्धे लोक गाईस वरती गेलेले आहेत. तर गाईस इथून आपली ट्रॅकिंग चालू होते. तर गाईस चला आपण स्टार्ट करूया ट्रॅकला. आम्ही गाईस फर्स्ट टाईम एवढं राईड केला. फर्स्ट टाईम 2-3 तासाचा रस्ता होता. तर चला आपण आता गाईस या ब्लॉगला पण स्टार्ट करूया. सो काय आता आम्ही चालू केलं आहे ट्रॅकिंगला. आणि इकडे मित्र लोक आता चढतात वरती. मग चला जाऊया आपण. अँड बाकीचे 2-3 जण आहेत खाली, ते येत आहेत. तर चला गाईस आपण चढूया वरती. आणि गाईस हा स्टार्ट आहे चढायचं. तर गाईस तुम्हाला मी पुढे दाखवतो व्ह्यू कसा आहे ते, ठीक आहे. तर चला गाईस. स्लो भाई फुल स्टाईल मध्ये चढतोय. एकदम स्निकर बिकर घालून आलाय ट्रॅकिंगला. जलवा आहे हमारा. चार्जिंग संपले. चार्जिंग आहे भाई, फुल आहे अजून. चला लेट्स गो. आलो आलो जवळच आहे एकदम. आपलं पुढे गेला पूर्ण पिवळ्या चड्डीवाला बघितली. असा काय घेऊन चढतोय माझा कॅमेरा सेटअप वगैरे. आणि हा माईक वगैरे या आमच्या ब्लॉगरनी प्रोव्हाइड केलाय. तो स्वतः आता दमलाय जरा. काय ब्लॉग वगैरे बनवत नाही म्हणजे. हा गाव आहे. इथून गाईस आम्ही कधी चढत इथून आलो गाईस. अँड फायनली गाईस चढलो आहे. फक्त गाईस काहीतरी अर्धा का 1 तासाचा रस्ता आहे. अर्धा असं ना 20 मिनटं गाईस रस्ता आहे. पोचलेलंच आहे ऑलमोस्ट. यस. तर चला जाऊ. तुम्हाला तिकडे व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू आहे, ठीक आहे. चला. सो गाईस आता आम्ही ऑलमोस्ट गाईस पोचायला आलो आहे. अँड गाईस भावानी मला खूप हेल्प केली, कारण की मी खालीच एंड केलेलं चढायचं. सर्व फ्रेंड्स आहेत, थोडे चांगले आहेत, हेल्प केलं मला चढायला. तर आता मला वाटतं ब्लॉग करायला, म्हणून गाईस ब्लॉग केला. नाही तर आपला साहिल पांढरे करत होता ब्लॉग. चले रोहित. तर गाईस येत आहेत बाकीचे लोक. तर चला गाईस जाऊया. आता थोडं वाटतं चांगलं. आता पोहोचलो, 10 मिनिटात पोहोचू वरती. चला गाईस जाऊया. व्ह्यू पण गाईस तुम्ही बघू शकता, मस्त आहे. हा ना, मी माझं काम केलेलं आहे. श्रुतिकला बोललेलो मी या गडापर्यंत त्याला चढवेल पूर्ण, ते चढवलेलं आहे. आणि आता श्रुतिक माझ्यासोबत आहे. बघूया काय काय आहे. अरे अजून कुठे वर गेला की. तर आम्ही त्या गावापासून एवढे असे डोंगर पूर्ण चढून इकडे पूर्ण फिरून आलो. 2 डोंगर चढलो आम्ही. हा. आणि हे बघा तुम्ही बघू शकता ते इर्शालगड, जे पावसात ती घटना घडलेली, घरं गावाखाली गेलेली डोंगराखाली, ते पण आहे. ते बघा आम्ही त्या तिकडनंच आलो आहे असं जंगलातनं, आणि असं पूर्ण डोंगर चढून आलो आहे.
अजून वरती आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो वरचं. चला. आम्ही गाईस निघालो आहे घरी जायला आता. अँड आता आम्ही खाली उतरतो आहे. सगळे आता खाली उतरत आहेत. फोटोशूट चालू आहे इथे. तर चला गाईस आपण जाऊया खाली. आणि गाईस मस्त वाटलं. चला आता जाऊया खाली. आणि थोडा सिनेमॅटिक पण गाईस एन्जॉय करा. ठीक आहे. थोडं मी सिनेमॅटिक पण काढतो. ठीक आहे. चला गाईस. तर त्या होलापर्यंत आम्ही जाऊन आलो. तिथे झेंडा फडकतोय ना तिथपर्यंत. इथे चढणं खूप मुश्किल आहे, पण चढणार बरोबर. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सो काय आता आम्ही निघालो आहे. आम्ही आता खाली आलो आहे. जरा पाणी बिणी पिलं. तर आता आम्ही निघतो गाईस जायला. तर सर्व आता गाडी काढतायत. मग आपण पण गाईस निघूया. आणि खूप एन्जॉय केलं. अँड चला आता आम्ही बघूया कुठं जातो. आता आम्ही आता जेवायला चाललो आहे. बघूया आता कुठे चांगला भेटतो खायला वगैरे. चला गाईस जाऊया. तो काय आता आम्ही जेवायला आलो. तर काय आलं सांग जरा जेवायला. काय मागवलं आपण? जेव्हा मागवलं आपण काम फाळचं काम करायचं. चिकन मोगलाई मागवली आणि रोटी मागवली, स्टार्टर मागवल्या. अजून येते काय काय. ओके तुम्ही बघू शकता. आम्ही सगळ्या जेवायला बसलो आहे. ब्लॉग मी करणार नव्हतो, बट माझा फोन चार्ज नाही म्हणून मित्राच्या फोनने ब्लॉग करतो. आणि अर्धे मित्र तिकडे बसलेत. तर काहीच चला जेवून घेऊया.